नेक्स्ट टॉपिक टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शनच्या टाईप्सचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. अगदी सोपा टॉपिक आहे. यामध्ये आपल्याला 4 कॅटेगरी किंवा 4 टाईप बघायचे आहे. त्यानंतर हे टाईप आपण कसे डिसाईड करतो किंवा ह्या कॅटेगरी कशा डिसाईड झालेल्या आहे आणि त्याचे काही एक्झाम्पल्ससुद्धा आपल्याला बघायचे, म्हणजे काही केमिकल रिॲक्शन आणि त्याची केमिकल इक्वेशन आपल्याला बघायची आहे. सो टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, बेसिकली आपण केमिकल रिॲक्शनला 4 मेन कॅटेगरीमध्ये किंवा 4 मेन टाईपमध्ये डिवाईड करू शकतो. आता ज्यावेळेस आपण क्लासिफिकेशन करतो किंवा टाईप्समध्ये डिवाईड करतो त्यावेळेस आपण काहीतरी एक पॅरामीटर कन्सिडर करतो, कशाच्या तरी बेसिसवरती आपण हे कॅटेगरायझेशन करतो, बरोबर. सो केमिकल रिॲक्शनला हे जे 4 मेन कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेलं आहे, यासाठी बेसिस काय घेतलेलं आहे, रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट याचं नेचर कसं आहे, नंबर काय आहे, ह्या पॅरामीटर कन्सिडर करून किंवा याच्या बेसिसवरती केमिकल रिॲक्शनला 4 मेन टाईपमध्ये डिवाईड केलेलं आहे. समजते. सो टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शन्स आर क्लासिफाईड इंटू 4 मेन टाइप्स. किती मेन टाईप आहे केमिकल रिॲक्शनचे? 4 मेन टाइप्स आहे. बेस्ड ऑन कशाच्या बेसिसवरती? बेस्ड ऑन नेचर अँड नंबर ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स. रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट याचं नेचर कसं आहे आणि नंबर काय आहे या बेसिसवरती या 4 मेन टाईपमध्ये याला डिवाइड केलेलं आहे. मग हे 4 टाईप्स कोणते आहे? त्यामध्ये फर्स्ट आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन, नेक्स्ट इज डिकम्पोजिशन, थर्ड इज डिस्प्लेसमेंट आणि फोर्थ आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. अगदी सोप्या रिॲक्शन्स आहे. फर्स्ट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन नावावरूनच आपल्याला काय समजतं? कॉम्बिनेशन म्हणजे काय? आपण कंबाईन होणं किंवा एकत्र येणं, बरोबर. कॉम्बिनेशन म्हणजे काय? एकत्र येणं. सो कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय असतं? अशा रिॲक्शन की ज्याच्यामध्ये 2 or more रिॲक्टंट्स असतात आणि ते एकत्र येऊन त्यापासून एक सिंगल प्रॉडक्ट फॉर्म होतो. ठीक आहे. 2 or more रिॲक्टंट्स असणार आहे आणि ते एकत्र येऊन एक सिंगल प्रॉडक्ट फॉर्म होत आहे. म्हणजे काय? हे जे रिॲक्टंट्स आहे हे रिॲक्टंट कंबाईन होत आहे, थोडक्यात कंबाईन होतं आणि त्यापासून एकच रिझल्ट मिळतो किंवा एकच प्रॉडक्ट मिळतं. अशा जे रिॲक्शन असतात याला आपण बोलतो कॉम्बिनेशन रिॲक्शन. ठीक आहे, समजते. नाव काय आहे? कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन म्हणजे काय? एकत्र येणं. सो 2 or more रिॲक्टंट्स आर कमिंग टुगेदर अँड दे आर फॉर्मिंग अ सिंगल प्रॉडक्ट. अशा जे रिॲक्शन असतात याला आपण बोलतो कॉम्बिनेशन रिॲक्शन. ठीक आहे. कॉम्बिनेशन रिॲक्शनला जर जनरल फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं झालं तर आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो? सपोज मला एक कॉम्बिनेशन रिॲक्शन लिहायची. सपोज आपण ज्यावेळेस केमिकल इक्वेशन लिहितो या साईडला लेफ्ट हँड साईडला रिॲक्टंट असतात, राईट हँड साईडला प्रॉडक्ट असतात. सो सपोज एक रिॲक्टंट आहे ए आणि दुसरा रिॲक्टंट आहे बी. ठीक आहे. एक रिॲक्टंट आहे ए, दुसरा रिॲक्टंट आहे बी. हे दोघं एकत्र येत आहे, कंबाईन होतं आणि त्यापासून एक सिंगल प्रॉडक्ट फॉर्म होते, म्हणजे याचा आउटपुट असणार आहे ए बी. सो जनरल फॉर्ममध्ये कॉम्बिनेशन रिॲक्शनला आपण असं डिस्क्राईब करू शकतो, ए प्लस बी रिॲक्टंट असेल तर प्रॉडक्ट एक सिंगल असणार आहे, दॅट इज ए बी. असं नाही की 2च रिॲक्टंट असेल, 2पेक्षा जास्त सुद्धा रिॲक्टंट असू शकतात. ए प्लस बी प्लस सी सुद्धा असू शकतो, ए प्लस बी प्लस सी आणि इकडे असणार आहे ए बी सी. अशा पद्धतीचे सुद्धा रिॲक्शन असू शकते. हे एक जनरल फॉर्म आहे फक्त अंडरस्टँडिंगसाठी की कॉम्बिनेशन म्हणजे काय किंवा कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये एक्झॅक्टली काय होतं. समजते. सो ही होती फर्स्ट कॉम्बिनेशन रिॲक्शन. परत बघूया व्हॉट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन्स. 2 or more रिॲक्टंट्स एकत्र येतात, कंबाईन होतात आणि त्यापासून एक सिंगल प्रॉडक्ट ज्यावेळेस फॉर्म होतो त्यावेळेस अशा रिॲक्शनला आपण बोलतो कॉम्बिनेशन रिॲक्शन. ठीक आहे. देन नेक्स्ट इज डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन तर आता बघा, कॉम्बिनेशन म्हणजे एकत्र येणं, डिकम्पोजिशन म्हणजे काय? आपण ज्यावेळेस बोलतो डिकम्पोज झालं म्हणजे काय? थोडक्यात त्याचं विघटन झालं असं आपण बोलतो किंवा सेपरेट झालं असं आपण बोलू शकतो. सो डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय असणार आहे? याच्या उलट म्हणजे काय? सिंगल रिॲक्टंट असणार आहे, एक रिॲक्टंट आहे आणि त्यानंतर केमिकल रिॲक्शन होणार आणि प्रॉडक्ट आपल्याला किती मिळणार आहे? 2 or more प्रॉडक्ट इथे मिळणार आहे. ठीक आहे. अशी जी रिॲक्शन असते हिला आपण बोलतो डिकम्पोजिशन रिॲक्शन. ठीक आहे. कॉम्बिनेशनच्या ऑपोजिट, कॉम्बिनेशन एकत्र येणे, डिकम्पोजिशन म्हणजे असं आपण बोलू शकतो की सेपरेट होणे. त्यामुळे याला मी जनरल फॉर्ममध्ये कसं लिहू शकते? डिकम्पोजिशन रिॲक्शनला एकच रिॲक्टंट आहे, सपोज रिॲक्टंट आहे ए बी, एक रिॲक्टंट आहे, रिॲक्शन झाली आणि 2 or more प्रॉडक्ट फॉर्म झाले, म्हणजे याला मी असं लिहू शकते ए प्लस बी किंवा असं लिहू शकते ए बी सी. त्यानंतर या साईडला येणार ए प्लस बी प्लस सी असं मी लिहू शकते. ठीक आहे, समजते. आता याचे हे जस्ट मी एक्सप्लेन करते, याचे अजून आपण ज्यावेळेस एक्झाम्पल बघूया त्यावेळेस अजून तुम्हाला क्लिअर होईल. सेकंड झालं डिकम्पोजिशन. नाव थर्ड इज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय? मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट रिप्लेसेस अ लेस रिॲक्टिव्ह वन. म्हणजे अशा रिॲक्शन असतात की ज्याच्यामध्ये ना एक एलिमेंट दुसऱ्या एलिमेंटने रिप्लेस होतो, अशा रिॲक्शनला आपण बोलतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेस करणे, डिस्प्लेस करतं म्हणजे एक कडून एकाच्या जागी दुसरा कोणीतरी रिप्लेस होतोय, अशा रिॲक्शनला आपण बोलतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल याच पद्धतीने जर मला जनरल फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर मी असं लिहू शकते. सपोज एक रिॲक्टंट आहे ए आणि दुसरा रिॲक्टंट आहे बी सी. ठीक आहे. एक रिॲक्टंट आहे ए, दुसरा रिॲक्टंट आहे बी सी.
BC म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल जर मी कॉपर सल्फेट लिहिलं, कॉपर सल्फेट, तर B म्हणजे काय Cu आणि C म्हणजे काय SO4 या पद्धतीने. ठीक आहे, एक काहीतरी एक रिॲक्टंट असणार आहे आणि सपोज कॉपर सल्फेट आहे तर B म्हणजे काय Cu आणि C म्हणजे काय SO4 अशा पद्धतीने. सो अशा ह्या केसमध्ये काय होतंय की एक जो एलिमेंट असतो तो दुसऱ्याने रिप्लेस होतो. सो मे बी ही रिॲक्शन अशी होऊ शकते की B प्लस AC, B प्लस AC म्हणजे काय, यामध्ये काय झालं बघा, हा जो B आहे हा B A नी रिप्लेस झालेला आहे, B बाजूला आला आणि A तिथे गेलेला आहे. तर अशी जी रिॲक्शन असते हिला आपण बोलतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे, याला आपण काय बोलतो, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, एकाची जागा दुसरं कोणीतरी रिप्लेस करतो, त्याला आपण बोलतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. या रिॲक्शन आपण सगळ्या डिटेलमध्ये बघणार आहोत. सो व्हॉट इज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट रिप्लेसेस अ लेस रिॲक्टिव्ह वन. तर यामध्ये एक एलिमेंट जास्त रिॲक्टिव्ह असणार, दुसरा कमी रिॲक्टिव्ह असणार आहे. मग जो जास्त रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे तो कमी रिॲक्टिव्ह एलिमेंट रिप्लेस करतो. अशी जी रिॲक्शन असते याला आपण बोलतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे, अँड देन नेक्स्ट इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय, डिस्प्लेसमेंटमध्ये एक रिप्लेस होता, डबल डिस्प्लेसमेंटमध्ये तुम्हाला असं दिसेल की दोन ठिकाणी रिप्लेसमेंट झालेली आहे. सो व्हॉट इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, एक्सचेंज ऑफ आयन्स बिटवीन टू कंपाऊंड. दोन कंपाऊंडमध्ये असणारा आयनचा एक्सचेंज होतो. अगदी सिंपल जनरल फॉर्ममध्ये लिहायचं झालं तर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आपण कसे लिहू शकतो, सपोज AB हा एक रिॲक्टंट आहे आणि दुसरा रिॲक्टंट आहे CD. ठीक आहे, दोन कंपाऊंड आहे थोडक्यात. तर यामध्ये काय होईल, आउटपुट असं असेल AC प्लस BD, AC प्लस BD. आता इथे काय झालेलं आहे तुम्हाला लगेच समजेल, हा A इथला हा जो B आहे या Bला या C नी रिप्लेस केलं. ठीक आहे, किंवा असं आपण बोलू शकतो या C ला या B नी रिप्लेस केलं. त्यामुळे आपल्याला A, C आणि BD यामध्ये काय झालेलं आहे, A सोबत आधी B होता, C सोबत D होता, आता A सोबत C झाला, B सोबत D आलेला आहे. म्हणजेच काय, इथे असं आपण बोलू शकतो हे जे पार्टनर्स आहे हे पार्टनर्स एक्सचेंज झालेलं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं दोन ठिकाणी तुम्हाला रिप्लेसमेंट झालेली दिसते, अशा जे रिॲक्शन असतात याला आपण बोलतो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन यामध्ये काय होतं, दोन कंपाऊंडचे आयन एक्सचेंज होता. आता हे जस्ट एक वरवरचं अंडरस्टँडिंग होतं. आता आपण डिटेलमध्ये बघूया प्रत्येक रिॲक्शन आणि त्याचे एक्झाम्पल्स. ओके, सो नेक्स्ट फर्स्ट आपण सुरुवात करूया कॉम्बिनेशन रिॲक्शन सोबत. कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय सांगितलं, एकत्र येतात, एकत्र एक सिंगल प्रॉडक्ट मिळालं पाहिजे. ठीक आहे, दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिॲक्टंट्स असतील ते एकत्र काम करतील आणि प्रॉडक्ट जसं प्रॉडक्ट नेहमी एकच पाहिजे, अशा जे रिॲक्शन असतात या रिॲक्शनला आपण बोलतो कॉम्बिनेशन रिॲक्शन. सो टू ऑर मोर रिॲक्टंट्स कंबाईन टू फॉर्म अ सिंगल प्रॉडक्ट. तेच आपण बोललो, टू और मोर रिॲक्टंट्स कंबाईन टू फॉर्म अ सिंगल प्रॉडक्ट. एक सिंगल प्रॉडक्ट फॉर्म होतो ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिॲक्टंट एकत्र येतात, कंबाईन होता, कॉम्बिनेशन कंबाईन होता आणि त्यापासून एक सिंगल प्रॉडक्ट मिळतो. अशा रिॲक्शनला आपण बोलतो कॉम्बिनेशन रिॲक्शन. जनरल फॉर्ममध्ये लिहायचं झालं तर A प्लस B आणि इथे आउटपुट किंवा रिझल्ट असणार आहे किंवा प्रॉडक्ट असणार आहे AB. दोन रिॲक्टंट एकत्र येत आहे त्यापासून एक सिंगल प्रॉडक्ट मला मिळतोय. सो ही अशा टाईपची जी रिॲक्शन असेल याला आपण बोलतो कॉम्बिनेशन रिॲक्शन. ठीक आहे, एक्झाम्पल. तर आता ॲक्च्युली एक्झाम्पलसाठी तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज सांगितलेल्या आहे, त्या ॲक्टिव्हिटीज आपण डिस्कस करूया. ॲक्टिव्हिटीज म्हणजे एक्सपेरिमेंट टाईप काय ॲक्टिव्हिटीज सांगितलेल्या आहे, त्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा आपण डिस्कस करूया लगेच. त्यामध्ये त्याची केमिकल रिॲक्शन आपण बघूया आणि मग बघूया की याला कॉम्बिनेशन रिॲक्शन का बोलतात. सो त्यामध्ये फर्स्ट ॲक्टिव्हिटी दिलेली आहे फॉर्मेशन ऑफ व्हाईट स्मोक. एक व्हाईट स्मोकचं फॉर्मेशन होतं अशी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर त्यासाठी इथे तुम्ही बघू शकता एक टेस्ट ट्यूब दाखवलेली आहे, HCl त्यामध्ये दाखवलेलं आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड. त्यानंतर इथून काहीतरी फ्लेम दिसतं तुम्हाला किंवा बर्नर दिसत आहे. इथे एक NH3 दाखवलेलं आहे, NH3 म्हणजे काय, अमोनिया. इथे एक ग्लास रॉड दाखवलेली आहे. तर आता बघूया एक्झॅक्टली ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलेलं आहे. सो टेक अ स्मॉल अमाऊंट ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड इन अ टेस्ट ट्यूब अँड हीट इट. स्मॉल अमाऊंट ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड एका टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायचं आणि त्याला हीट करायचं. हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजेच काय, HCl. ओके, HCl घ्यायचं, त्याला हीट करायचं. HCl लिक्विड स्टेटमध्ये असणार आहे, बरोबर. HCl लिक्विड स्टेटमध्ये असणार, त्याला आपल्याला हीट करायचं आहे. देन डीप अ ग्लास रॉड इन अमोनिया सोल्युशन अँड होल्ड इट ऑन द माउथ ऑफ टेस्ट ट्यूब. त्यानंतर आपल्याला अमोनियाचं एक सोल्युशन घ्यायचं आहे, अमोनिया म्हणजे NH3. एक ग्लास रॉड घ्यायची आहे, एक ग्लास रॉड याच्यामध्ये डीप करायची, बुडवायची आहे आणि त्यानंतर बुडून ती या टेस्ट ट्यूबच्या इथे जवळ धरायची आहे आपल्याला. ओके, ऑब्झर्वेशन काय तुम्ही बघाल, व्हाईट स्मोक इज सीन ॲट द टिप ऑफ रॉड. हा जो रॉडचा हा जो टिप आहे ना, इथे तुम्हाला व्हाईट स्मोक दिसेल, व्हाईट स्मोक इथे फॉर्म झालेला दिसेल. तर आता याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होत आहे, सो एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे. हिटिंग रिलीजेस HCl वेपर्स. HCl ॲसिड होतं, लिक्विड स्टेटमध्ये होते, त्याला आपण हीट दिलं.
हीट दिल्यामुळे लिक्विडचं कन्वर्जन होणार आहे गॅसमध्ये, म्हणजे इथे HCl चे वेपर फॉर्म होणार आहे. HCl वेपर स्टेटमध्ये असणार आहे. त्यानंतर इथे तुम्ही अमोनिया धरत आहात. अमोनियाचा हा जो ग्लास रॉड आहे हा अमोनियामध्ये डीप केलेला आहे, म्हणजे त्याच्यावरती अमोनियाचा अंश असणार आहे. त्यामुळे इथे काय होणार आहे, HCl चे वेपर्स आणि हे जे अमोनिया आहे अमोनिया हे दोघं रिॲक्ट होणार आहे. सो heating releases HCl vapors, NH3 gas comes out from the glass rod. इथून सुद्धा गॅस बाहेर येतोय and NH3HCl reacts to form ammonium chloride. आता हा HCl जो गॅसियस स्टेटमध्ये आहे आणि हा जो NH3 आहे हे दोघं रिॲक्ट होतील. रिॲक्ट होऊन त्यापासून एक प्रॉडक्ट फॉर्म होणार आहे. तो प्रॉडक्ट असणार आहे अमोनियम क्लोराईड. कोणता प्रॉडक्ट असणार आहे, अमोनियम क्लोराईड. अमोनियम क्लोराईड फॉर्म्युला इज NH4Cl. अमोनियम क्लोराईड हा फॉर्म होणार आहे. फर्स्ट इट फॉर्म्स इन अ गॅसियस स्टेट बट कंडेन्सेस इंटू सॉलिड व्हाईट स्मोक. आधी तो गॅसियस स्टेटमध्ये असणार, नंतर त्याचं कंडेन्सेशन होईल आणि त्यामुळे तो सॉलिड व्हाईट स्मोकच्या फॉर्ममध्ये दिसेल आणि त्यामुळे आपल्याला इथे अशा व्हाईट स्मोक फॉर्म झालेल्या दिसतात. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगितलं आहे. आता ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये होत काय, जर तुम्ही बघितलं हे दोघं एकत्र रिॲक्ट होत आहे आणि त्यापासून एक प्रॉडक्ट फॉर्म होते. एकत्र रिॲक्ट होऊन एक सिंगल प्रॉडक्ट फॉर्म होते NH4Cl. त्यामुळे ही कोणती रिॲक्शन झाली, ही रिॲक्शन झाली कॉम्बिनेशन रिॲक्शन. ही कोणती रिॲक्शन झाली, कॉम्बिनेशन रिॲक्शन. समजते. सो याचा केमिकल फॉर्म्युला जर आपण लिहायचं म्हटलं तर NH3 + HCl केमिकल इक्वेशन. काय काय रिॲक्ट होते, NH3 आणि HCl. NH3 रिॲक्टंट आपण लेफ्ट साईडला लिहितो, प्रॉडक्ट आपण राईट साईडला लिहितो. NH3 अमोनिया गॅस, त्यामुळे इथे ब्रॅकेटमध्ये G लिहिलेलं आहे. HCl सुद्धा गॅस का, कारण इथे आपण त्याला हीट करतोय त्यामुळे HCl चे वेपर फॉर्म होत आहे गॅसियस स्टेटमध्ये, म्हणून ते दाखवण्यासाठी इथे G दाखवलेलं आहे. रिॲक्टंट साईड झाली. प्रॉडक्ट साईड आपण एक ॲरो दाखवणार. प्रॉडक्ट साईडला आपल्याला काय मिळतं, अमोनियम क्लोराईड NH4Cl विच इज इन सॉलिड स्टेट, किंवा इथे आपण S दाखवतो कारण इथे लगेच कंडेन्स होऊन ते सॉलिड व्हाईट स्मोकच्या फॉर्ममध्ये दिसत आहे. दॅट इज व्हाईट स्मोक ऑफ अमोनियम क्लोराईड. आता ही जी रिॲक्शन आहे, ह्या रिॲक्शनमध्ये जर तुम्ही बघितलं हे दोन रिॲक्टंट आहे, हे एकत्र येतात किंवा रिॲक्ट होतात आणि त्यापासून एक सिंगल प्रॉडक्ट आपल्याला मिळतोय. सिंगल प्रॉडक्ट आपल्याला मिळतोय म्हणजेच ही रिॲक्शन कोणती झाली, ही रिॲक्शन झाली कॉम्बिनेशन रिॲक्शन. ठीक आहे, कॉम्बिनेशन रिॲक्शन का, कारण हे दोघं एकत्र एक सिंगल प्रॉडक्ट आपल्याला मिळत आहे, म्हणून अशा रिॲक्शनला आपण बोलतो कॉम्बिनेशन रिॲक्शन. ओके, आता या व्यतिरिक्त अजून 2-3 एक्झाम्पल्स दिलेले आहे, ॲक्टिव्हिटीच्याच फॉर्ममध्ये आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ॲक्टिव्हिटी 2, बर्निंग ऑफ मॅग्नेशियम. बर्निंग ऑफ मॅग्नेशियम काय सांगितलेलं आहे, एक छोटा एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे की एक मॅग्नेशियमची रिबन घ्यायची. ठीक आहे, ती अशी चिमट्यामध्ये पकडायची. मॅग्नेशियमची रिबन घेऊन चिमट्यामध्ये पकडायची आणि इकडून बर्नर इथून चालू करायचं. तर ह्या फ्लेम्समध्ये ही मॅग्नेशियमची रिबन थोडक्यात आपल्याला जाळायची आहे. ठीक आहे, आपण ज्यावेळेस ही इथे धरू त्यावेळेस ऑक्सिजनचा यूज करून ऑक्सिजन आणि मॅग्नेशियम रिॲक्ट होतील आणि त्यापासून आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साईड मिळेल की जे आपण इथे कलेक्ट करून वॉच ग्लासमध्ये कलेक्ट करून चेक करू शकतो. सो सेकंड ॲक्टिव्हिटी, बर्निंग ऑफ मॅग्नेशियम. होल्ड अ मॅग्नेशियम स्ट्रिप विथ टॉंग अँड इग्नाइट. मॅग्नेशियम स्ट्रिक अशी पकडली घेतली आपण मॅग्नेशियम रिबन किंवा स्ट्रिप आणि त्यानंतर ती आपण बर्न केलेली आहे. सो बर्न करतोय म्हणजेच काय, ऑक्सिजन सोबत ते वर्क होणार आहे. मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन हे दोघं रिॲक्ट होत आहे. मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन. सो मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन हे रिॲक्ट होतील आणि त्यापासून एक व्हाईट पावडर आपल्याला दिसेल, दॅट इज ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणजेच काय, MgO, मॅग्नेशियम ऑक्साईड. सो Mg + O2 याच्यापासून आपल्याला मिळते MgO. तर यामध्ये सुद्धा Mg आणि O2 हे एकत्र येतात, त्यापासून एक सिंगल प्रॉडक्ट आपल्याला मिळत आहे. सिंगल प्रॉडक्ट मिळतोय, दोन रिॲक्टंट काम करताय, म्हणजे ही रिॲक्शन कोणती झाली, ही झाली कॉम्बिनेशन रिॲक्शन. ठीक आहे, त्यामुळे कॉम्बिनेशन रिॲक्शनचं हे सेकंड एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता. मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन एकत्र येतात आणि त्यापासून आपल्याला एक प्रॉडक्ट मिळतोय, दॅट इज मॅग्नेशियम ऑक्साईड MgO, आणि ते आपल्याला व्हाईट पावडरच्या फॉर्ममध्ये आपण ते कलेक्ट करू शकतो किंवा आपण इथे इथे जर आपण हे कलेक्ट केलं तर आपल्याला इथे एक व्हाईट पावडर मिळेल. ही पावडर कसली असते, दॅट इज ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. सो दिस इज अगेन अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. ओके, आता इथे आपण लगेच बघूया. इथे तुम्हाला 2 दिसत आहे म्हणजे ही रिॲक्शन ऑलरेडी बॅलन्स केलेली आहे. बट इन केस तुम्हाला माहिती नाही की ही रिॲक्शन बॅलन्स कशी करायची, तर आपण कसं लिहिणार, काय काय ॲक्ट होत आहे बघा. Mg आहे. ठीक आहे, Mg बर्न होते म्हणजे ऑक्सिजन सोबत ऑब्व्हियसली रिॲक्ट होणार आहे. ऑक्सिजन म्हणजे O2, त्यापासून आपल्याला काय मिळतं, MgO. ठीक आहे, अशी एक बेसिक रिॲक्शन आपण लिहू, म्हणजे फक्त केमिकल फॉर्म्युले जर लिहिले तर अशी रिॲक्शन आपण लिहू शकतो. सो आता यामध्ये Mg + O2
इकडे आहे MgO. आपल्याला चेक करायचं हे इक्वेशन बॅलन्स आहे की नाही. जसं मी ऑलरेडी बोललेले की प्रत्येक वेळेस जे काही आपण केमिकल इक्वेशन लिहितं हे इक्वेशन नेहमी बॅलन्स फॉर्ममध्ये पाहिजे. ते ज्यावेळेस बॅलन्स फॉर्ममध्ये असेल त्यावेळेसच ते इक्वेशन व्हॅलिड असणार आहे. सो Mg+O2 ह्या साईडला आहे MgO. आता आपण लगेच बघूया लेफ्ट हँड साईडला जे एलिमेंट्स आहे आणि राईट हँड साईडला जे एलिमेंट्स आहे त्याच्या नंबर ऑफ ॲटममध्ये काही सिमिलॅरिटी आहे, सेम आहे, डिफरंट आहे, काय आहे. सो लेफ्ट हँड साईड म्हणजे रिॲक्टंट साईड, राईट हँड साईड म्हणजे प्रॉडक्ट साईड. Mg किती दिसतोय आपल्याला इथे 1, ऑक्सिजन किती दिसत आहे 2. या साईडला Mg आहे 1, ऑक्सिजन आहे 1. Mg ओके 1 1. नंबर ऑफ ॲटम सारखेच आहे. इथे ऑक्सिजन 2 आहे, इथे ऑक्सिजन 1 आहे. सो मला इथे करेक्शन करावं लागणार आहे. म्हणजे हा 1 ऑक्सिजन आहे, याचे मला 2 ऑक्सिजन करावे लागतील. त्यासाठी मी काय करणार, इथे मी 2 तर खाली सबस्क्रिप्टला लिहू शकणार नाही. 2 मला कुठे लिहावं लागेल, इथेच लिहावं लागेल. सो आता असं केल्यानंतर काय होणार आहे बघा, ऑक्सिजन तर आता नवीन केसमध्ये ऑक्सिजन झाले आहे 2, बरोबर. 2O म्हणजेच काय 2 ऑक्सिजन आहे राईट हँड साईडला. बट आता या साईडला Mg सुद्धा किती झालेले आहे 2 नेक्स्ट स्टेपमध्ये. ठीक आहे, Mg झालेला आहे 2. बट आता लेफ्ट हँड साईडला जर बघितलं तर Mg फक्त एकच दिसत आहे. Mg एकच दिसत आहे म्हणजे हे 2 मॅच करण्यासाठी मला इथे 2 लिहावं लागेल. त्यामुळे बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन कशी असणार आहे 2Mg+O2 आणि ह्या साईडला असणार 2MgO. लगेच आपण इथे व्हेरीफाय करू शकतो. लेफ्ट हँड साईडला 2Mg2 आहे, Mg2 आहे, ऑक्सिजन 2 आहे, ऑक्सिजन 2 आहे. म्हणजेच काय ही झाली बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन. ठीक आहे, आपण इक्वेशन बॅलन्स कसं करायचं ते सुद्धा बघत आहोत आणि कॉम्बिनेशन रिॲक्शनचा अर्थ काय ते सुद्धा बघत आहोत. तर ही सेकंड ॲक्टिव्हिटी, याच्यावरून जे आपल्याला जे इक्वेशन मिळालं या इक्वेशनवर आपण कन्क्लूड करू शकतो की ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. ओके, देन थर्ड ॲक्टिव्हिटी रिॲक्शन ऑफ कॅल्शियम ऑक्साईड विथ वॉटर. तर एक अगेन सिम्पल ॲक्टिव्हिटी सांगितलं आहे की एक वॉटर बीकर घ्यायचं, ते हाफ फिल करायचं वॉटरने, अर्ध पाण्याने भरायचं. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड याच्यात टाकलं म्हणजे वॉटर आणि कॅल्शियम ऑक्साईडची रिॲक्शन होईल आणि त्यापासून आपल्याला मिळणार आहे कॅल्शियम CaOH/2, ज्याला आपण बोलतो स्लेक लाईम किंवा ज्याला आपण बोलतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे, यामध्ये सुद्धा बघा 2 रिॲक्टंट आहे, 2 रिॲक्टंट एकत्र काम करतात आणि एक सिंगल प्रॉडक्ट आपल्याला मिळत आहे. म्हणजेच ही रिॲक्शन कोणती झाली, ही रिॲक्शन झाली कॉम्बिनेशन रिॲक्शन. ठीक आहे, याला सुद्धा आपण काय बोलू शकतो कॉम्बिनेशन रिॲक्शन. परत एकदा बघू डिटेलमध्ये काय सांगितलं एक्सपेरिमेंटमध्ये. ॲक्टिव्हिटी 3 रिॲक्शन ऑफ कॅल्शियम ऑक्साईड विथ वॉटर. रिॲक्शन ऑफ कॅल्शियम ऑक्साईड विथ वॉटर, हे दोघं आहे रिॲक्टंट. कॅल्शियम ऑक्साईड म्हणजेच काय CaO, कॅल्शियम ऑक्साईड. CaO याला आपण बोलतो क्विक लाईम किंवा त्याला आपण मराठीमध्ये चुनकळी बोलतो. ठीक आहे, सो कॅल्शियम ऑक्साईड प्लस वॉटर म्हणजे H2, हे दोघं रिॲक्ट होणार आहे. टेक वॉटर इन अ बीकर हाफ फुल, ॲड पीसेस ऑफ कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे CO किंवा ज्याला आपण बोलतो क्विक लाईम, ज्याला आपण मराठीमध्ये बोलतो चुनकळी. हे दोघं रिॲक्ट होणार आहे. त्यापासून ऑब्झर्वेशन रिॲक्शन इज विग्रस अँड हीट इज रिलीज, कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज फॉर्म. तर या रिॲक्शनमध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड फॉर्म होतो. कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय CaOH/2 म्हणजे हा 2O ला सुद्धा आहे, H ला सुद्धा आहे. CaOH/2 हा स्टँडर्ड केमिकल फॉर्म्युला आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा. तर या रिॲक्शनमध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड फॉर्म होते. कॅल्शियम हायड्रॉक्साईडला अजून काय बोलतात स्लेक्ट लाईम किंवा याला आपण बोलतो चुना. कॅल्शियम ऑक्साईड किंवा क्विक लाईम म्हणजे चुनकळी आणि स्लेक लाईम म्हणजे काय चुना. ठीक आहे, हे तुम्ही बऱ्याचदा बघितलं सुद्धा असेल बघा. बऱ्याच वेळेस आपल्या ज्यावेळेस घरामध्ये कलर दिला जातो किंवा पेंटिंगचं काम होतं त्यावेळेस जर व्हाईट वॉश द्यायचा असेल तर असं चुनकळी पाण्यामध्ये टाकली जाते. ते पाणी जे आहे ते तुम्हाला लगेच गरम जाणवेल. का, कारण ह्या प्रोसेसमध्ये हीट सुद्धा बाहेर पडते, त्यामुळे तुम्हाला ते पाणी गरम जाणवेल. ठीक आहे, ही जी रिॲक्शन आहे यामध्ये एकच आपल्याला रिझल्ट मिळत आहे किंवा एकच प्रॉडक्ट मिळत आहे, म्हणून या रिॲक्शनला आपण बोलतो कॉम्बिनेशन रिॲक्शन. या रिॲक्शनचं अजून एक फीचर काय की ही रिॲक्शन खूप विग्रस असते, खूप जास्त हीट याच्यामध्ये रिलीज होते आणि म्हणून आपण इथे साईडला प्लस हीट म्हणून सुद्धा इथे दाखवलेलं आहे. इव्हन तुम्ही चेक करू शकता हे जे पाणी हे पाणी तुम्हाला गरम झालेलं दिसेल. ओके, समजलं कॉम्बिनेशन रिॲक्शन. परत एकदा बघूया व्हॉट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन. 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रॉडक्ट एकत्र येतात, एक सिंगल प्रॉडक्ट फॉर्म करतो. A+B रिझल्ट असणार आहे किंवा प्रॉडक्ट असणार AB, अशा जे रिॲक्शन असतात या रिॲक्शनला आपण बोलतो कॉम्बिनेशन रिॲक्शन. ठीक आहे, त्याचे आपण 2-3 एक्झाम्पल सुद्धा बघितले. याच्या आधीचे एक्झाम्पल आपण बघितलेलं ॲक्टिव्हिटी फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये आपण जे एक्झाम्पल बघितलेलं NH3+HCl याच्यापासून आपल्याला अमोनियम क्लोराईड मिळतोय, एक सिंगल प्रॉडक्ट मिळत आहे, कॉम्बिनेशन रिॲक्शन झाले.
सेकंड एक्झाम्पल आपण बघितलं, मॅग्नेशियम, आपण जर मॅग्नेशियम रिबन हवेमध्ये जाळली तर मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन याच्यापासून मॅग्नेशियम ऑक्साईड एक सिंगल प्रोडक्ट मिळत आहे. सो अगेन दिस इज अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. थर्ड एक्झाम्पल आपण बघितलं, चुना फॉर्म होतो, क्विक लाईम, ती जर आपण पाण्यात टाकली त्याच्यापासून आपल्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड मिळतं किंवा स्लेक लाईम मिळतं. याच्यामध्ये सुद्धा हे एकत्रित एक सिंगल प्रॉडक्ट फॉर्म होत आहे. म्हणून ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनला आपण बोलतो कॉम्बिनेशन रिॲक्शन. या रिॲक्शनसाठी एवढं लक्षात ठेवायचं की या रिॲक्शनमध्ये लार्ज अमाऊंटची हीट बाहेर पडते. दिस रिॲक्शन इज विगरस. ओके, समजलं? ही झाली फर्स्ट रिॲक्शन. नेक्स्ट इज डिकम्पोजिशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शनच्या ऑपोजिट रिॲक्शन असणार डिकम्पोजिशन रिॲक्शन. सो यामध्ये काय होणार आहे, एक सिंगल रिॲक्टंट असणार आहे आणि त्यापासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रॉडक्ट मिळणार आहे. त्या केसमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट एकत्र येऊन एक सिंगल प्रॉडक्ट मिळत होता. इथे रिॲक्टंट सिंगल आहे, त्याच्यापासून आपल्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रॉडक्ट मिळतात. अशी जी रिॲक्शन असते त्याला आपण बोलतो डिकम्पोजिशन रिॲक्शन. सो व्हॉट इज डिकम्पोजिशन रिॲक्शन? केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more products are formed from a single reactant. एक सिंगल रिॲक्टंट पासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रॉडक्ट फॉर्म होत असतील तर अशा रिॲक्शनला आपण बोलतो डिकम्पोजिशन रिॲक्शन. ठीक आहे. 2 or more products are formed from a single reactant. ओके, जनरल फॉर्ममध्ये जर म्हटलं तर आपण असं लिहू शकतो ए बी पासून आपल्याला A+B मिळतं. त्या केसमध्ये हे लेफ्ट हँड साईडला होतं ए बी प्रॉडक्ट, राईट हँड साईडला होतं. इथे उलट आहे, एक सिंगल रिॲक्टंट आहे आणि त्याच्यापासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रॉडक्ट फॉर्म होता. अशा रिॲक्शनला आपण बोलतो डिकम्पोजिशन रिॲक्शन. ओके, अगेन यामध्ये सुद्धा ह्या रिॲक्शन समजण्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे. त्या ॲक्टिव्हिटी समजून घेऊन आपण लगेच त्याचे केमिकल रिॲक्शन बघूया, जेणेकरून आपल्याला लगेच कळेल की ही रिॲक्शन डिकम्पोजिशन रिॲक्शन काय आहे. सो फर्स्ट ॲक्टिव्हिटी अगदी सिंपल ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, हिटिंग ऑफ अ शुगर. सपोज जर तुम्ही साखर घेतली आणि ती साखर तुम्ही हीट केली, ठीक आहे, साखर हीट केली तर काय होतं, तुम्हाला असा एक ब्लॅक रेसिड्यू फॉर्म झालेला दिसतो. बरोबर, एक ब्लॅक काहीतरी तुम्हाला असं जळलेली साखर दिसते, म्हणजे ब्लॅक कलरचा एक रेसिड्यू फॉर्म होतो. सो ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. सो फर्स्ट ॲक्टिव्हिटी शुगर हिटिंग. टेक सम शुगर इन अन इव्हॅपोरेटिंग डिश. एका इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये शुगर घ्यायची. हीट इज युझिंग बन्सन बर्नर. एक बर्नरचा यूज करून आपल्याला ते हीट करायचे आहे, थोडक्यात हीट द्यायची आहे. ऑब्झर्व द फॉर्मेशन ऑफ ब्लॅक रेसिड्यू. ब्लॅक कलरचा तुम्हाला काहीतरी तिथे जमा झालेलं दिसेल. हे अगदी आपल्या परिचयाचं एक्झाम्पल आहे. ब्लॅक रेसिड्यू आपल्याला दिसेल. आता यामध्ये काय होतं की शुगर जे आहे शुगर डिकम्पोज होते. ठीक आहे, शुगर काय होते, डिकम्पोज होते, कारण ही डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे इनटू कार्बन अँड वॉटर वेपर. ब्लॅक रेसिड्यू आहे, ब्लॅक रेसिड्यू कशामुळे येतोय, कार्बनमुळे येतोय. सो ही जी शुगर आहे ही शुगर डिकम्पोज होते, एक सिंगल सबस्टन्स होते किंवा एक सिंगल रिॲक्टंट होता, तो डिकम्पोज होतो कशामध्ये, कार्बन की जो ब्लॅक कलरचा आहे अँड वॉटर वेपर, आणि त्यामुळे आपल्याला ब्लॅक रेसिड्यू मिळतो. सो ही रिॲक्शन झाली डिकम्पोजिशन रिॲक्शन. जर मी केमिकल फॉर्म्युलाचा यूज करून केमिकल इक्वेशन लिहिलं, सो शुगर आपण लिहितो C12H22O11. तुम्हाला हा केमिकल फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागणार आहे. CHO सिक्वेन्स असतो 12, 22 आणि 11. C12H22O11 याला आपण हीट देतोय. सो हीट दिल्यानंतर याचं डिकम्पोजिशन होणार आहे आणि त्यापासून आपल्याला मिळतं कार्बन आणि H2O. इथे तुम्ही हवं तर हीट सुद्धा सिम्बॉल दाखवू शकता किंवा हीट दिली असं इथे मेन्शन करू शकता. कार्बन मिळतो आणि H2O इथे आपल्याला मिळत आहे. ठीक आहे, तर यामध्ये बघा एक सिंगल रिॲक्टंट होता. सिंगल रिॲक्टंट पासून आपल्याला 2 प्रॉडक्ट मिळालेले आहे. त्यामुळे ह्या रिॲक्शनला आपण बोलणार डिकम्पोजिशन रिॲक्शन. ही रिॲक्शन लगेच बॅलन्स करून बघायची. हा 11 कसा आला, 12 कसा आला, लगेच आपण बॅलन्स करून बघूया. बघा शुगर आहे, शुगर म्हणजे काय, C12H22 आणि O11. याच्यापासून आपल्याला काय मिळत आहे, कार्बन मिळत आहे आणि वॉटर. कार्बन म्हणजे C, वॉटर म्हणजे H2O. ओके, ऑब्व्हियसली रिॲक्शन बॅलन्स नाही, कारण कार्बन 12 आहे, इथे कार्बन 1 आहे. तर आपण थोडंसं आता शॉर्टकट घेऊ, कारण आय थिंक तुमची आता चांगली प्रॅक्टिस झालेली असेल. आपण इथेच ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन किंवा हे इक्वेशन आपण बॅलन्स करूया. कार्बन 12 आहे, या साईडला कार्बन इथेच आहे फक्त. मग इथे 12 आहे, इकडे 12 आणण्यासाठी मला काय करावं लागेल, मला इथे 12 लिहावं लागेल. सो 12C. त्यानंतर हायड्रोजन H22 आहे, O11 आहे, या साईडला O एकच आहे आणि H आहे 2. सपोज O इथे 11 आहे, या साईडला मला 11 पाहिजे आहे. त्यासाठी मला काय करावं लागेल, इथे 11ने मल्टिप्लाय करावं लागेल. 11O बॅलन्स झालं. राहिला H22, या ठिकाणी हे काय मिळतं मला, 11H2. 11H2 म्हणजेच काय, अशा केसमध्ये आपण कसं कॅल्क्युलेट करतो, या दोघांचं प्रॉडक्ट घेतो. 11 × 2 22. सो तो झाला 22H, म्हणजे हा सुद्धा बॅलन्स झालेला आहे. त्यामुळे बॅलन्स फॉर्ममध्ये रिॲक्शन काय आहे, C12H22O11 आणि या साईडला असणार 12C + 11H2O. ठीक आहे, समजलं, बॅलन्सिंग सुद्धा समजलं. अशी जी रिॲक्शन असते
या रिॲक्शनला आपण बोलतो डिकम्पोजिशन रिॲक्शन. सेकंड ॲक्टिव्हिटी डिकम्पोजिशन रिॲक्शन समजण्यासाठी नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्यामध्ये एक सेटअप इथे दाखवलेला आहे. बेसिकली काय केलेलं आहे, ही ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची कॅल्शियम कार्बोनेट सोबत. कॅल्शियम कार्बोनेट सेकंड ॲक्टिव्हिटी डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. सो कॅल्शियम कार्बोनेट म्हटलं की आपल्याला लगेच समजलं पाहिजे त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला असतो CaCO3. हे काही बेसिक केमिकल फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. CaCO3 म्हणजे काय, कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बन घ्यायचं आहे आपल्याला एका टेस्ट ट्यूबमध्ये. सो व्हॉट इज ॲक्टिव्हिटी, टेक सम कॅल्शियम कार्बोनेट इन अ टेस्ट ट्यूब. एका टेस्ट ट्यूबमध्ये कॅल्शियम कार्बन घ्यायचं, फिट अ बेंड ट्यूब विथ अ कॉर्क अँड कनेक्ट इट टू अनदर टेस्ट ट्यूब कंटेनिंग लाईम वॉटर. त्यानंतर अजून एक टेस्ट ट्यूब घ्यायची. या टेस्ट ट्यूबमध्ये असणार आहे लाईम वॉटर. काय असणार आहे, लाईम वॉटर. आणि त्यानंतर ह्या दोन्ही टेस्ट ट्यूबमध्ये काहीतरी कनेक्शन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, एक बेंड अशी एक ट्यूब घेतली. ही ट्यूब या फर्स्ट टेस्ट ट्यूब आणि सेकंड टेस्ट ट्यूब याच्यामधून पास होणार आहे थ्रू दिस कॉर्क. हे दोन कॉर्क आहे याच्यामधून पास होणार आहे. लाईम वॉटर म्हणजे काय, लाईम वॉटर असतं कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH2 डायल्यूट केलेलं वॉटरमध्ये. ठीक आहे, CaOH2 ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये टाकतो किंवा वॉटरमध्ये डायल्यूट करतो त्याला आपण बोलतो लाईम वॉटर. लाईम वॉटर इथे घेतलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला प्रोसेस काय करायची आहे, सेटअप समजला. दोन टेस्ट ट्यूब, एकामध्ये कॅल्शियम कार्बोनेट, एकामध्ये लाईम वॉटर, आणि हे दोघं एका पाईप थ्रू कनेक्टेड आहे एकमेकांना. आपल्याला करायचं काय, हे जे कॅल्शियम कार्बोनेट आहे याला खालून आपल्याला बर्नरचा यूज करून स्ट्रॉंग हीट द्यायची आहे. सो हीट दी कॅल्शियम कार्बोनेट स्ट्रॉंगली आपल्याला ते हीट करायचं आहे. सो आता यामध्ये ऑब्झर्वेशन काय असणार आहे, ज्यावेळेस ही प्रोसेस चालू होईल त्यावेळेस केमिकल रिॲक्शन होणार आहे. कॅल्शियम कार्बोनेटला आपण हीट देतोय. त्यानंतर जर तुम्ही बघितलं ऑब्झर्वेशनमध्ये तुमच्या लक्षात येईल, आता हे एक्सपेरिमेंट तुम्ही लॅबमध्ये करणार आहातच. सो हा जो लाईम वॉटर आहे ना, लाईम वॉटर मिल्की होणार आहे, म्हणजे दुधाळ कलर त्याचा होणार आहे. असं का होत आहे, म्हणजे इथे काहीतरी गॅस बाहेर पडलेला आहे. ह्या गॅसमुळे हा लाईम वॉटर मिल्की टर्न झालेला आहे. लाईम वॉटर मिल्की केव्हा टर्न होतं, ज्यावेळेस तो कार्बन डायऑक्साईड गॅसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळेस लाईम वॉटर मिल्की टर्न होतं. सो याचा अर्थ काय, या रिॲक्शनमध्ये CO2 गॅस बाहेर पडलेला आहे आणि त्यामुळे याचा कलर चेंज झालेला आहे किंवा लाईम वॉटर जे आहे ते मिल्की झालेलं आहे. दिस इज दी ऑब्झर्वेशन. सो हीट द कॅल्शियम कार्बोनेट स्ट्रॉंगली. ऑब्झर्वेशन, गॅस रिलीज टर्न लाईम वॉटर मिल्की. कोणतं गॅस रिलीज झालं, CO2. या CO2 मुळे लाईम वॉटर मिल्की झालेलं आहे. सो व्हाईट सॉलिड CaO रिमेन्स इन द फर्स्ट टेस्ट ट्यूब. त्यानंतर इथे काहीतरी कॅल्शियम ऑक्साईडचे काहीतरी रिमेन तिथे राहते. ठीक आहे, सो रिॲक्शन काय आहे, कॅल्शियम कार्बोनेट की जो सॉलिड स्टेटमध्ये होता त्याला आपण हीट दिलेली आहे. हीट दिल्यामुळे त्याचा डिकम्पोजिशन झालं. एक सिंगल रिॲक्टंट होता, त्यापासून दोन प्रॉडक्ट फॉर्म झालेला आहे. एक आहे CO आणि दुसरा आहे CO2. हा जो CO2 गॅशियस फॉर्ममध्ये आहे त्यामुळे तो इकडे गेला आणि लाईम वॉटरचा त्यांनी कलर बदललेला आहे. हा सेटअप आपण काय केला की आपल्याला डिटेक्ट करायचा होता CO2चा प्रेझेन्स, कार्बन डायऑक्साईडचा प्रेझेन्स डिटेक्ट करण्यासाठी हे लाईम वॉटर इथे घेतलेलं आहे. ठीक आहे, सो थोडक्यात काय की इथे कॅल्शियम कार्बोनेटला हीट केल्यानंतर किंवा त्याचं डिकम्पोजिशन होईल. एक सिंगल रिॲक्टंट होता, त्यापासून दोन प्रॉडक्ट फॉर्म झालेले आहे. सो दिस इज अ डिकम्पोजिशन रिॲक्शन. ठीक आहे, याला आपण बोलतो डिकम्पोजिशन रिॲक्शन. त्यानंतर अजून ॲक्टिव्हिटी दिलेली आहे इथे. थर्ड ॲक्टिव्हिटी, आता ते मागचं जे इक्वेशन होतं ते ऑलरेडी बॅलन्सच होतं त्यामुळे ते मी काही दाखवलं नाही परत. CaCO3 त्याच्यापासून CaO + CO2 मिळते, हे बॅलन्सचंच इक्वेशन आहे, त्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करावे लागलेले नाही. सो नेक्स्ट आहे थर्ड ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. थर्ड ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलं आहे डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजे काय, हायड्रोजन पेरॉक्साईड आपण दाखवतो H2O2 नी. ठीक आहे, H2O म्हणजे वॉटर, H2O2 त्याला आपण बोलतो हायड्रोजन पेरॉक्साईड. लक्षात ठेवा, हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजे काय, H2O2. याचं डिकम्पोजिशन होतं कसं, एक हायड्रोजन, त्यासाठी ॲक्टिव्हिटी सांगितली आहे. टेक हायड्रोजन पेरॉक्साईड इन अ टेस्ट ट्यूब. एक टेस्ट ट्यूब घ्यायची, त्याच्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड घ्यायचं, लिव्ह इट एक्सपोज फॉर सम टाइम. त्यानंतर ते असं हवेमध्येच ओपन राहू द्यायचं, असंच एक्सपोज ठेवायचं. इट स्लोली डिकम्पोजेस ऑन इट्स ओन. ते ऑटोमॅटिकली डिकम्पोज होतं. अँड ऑब्झर्वेशन, फॉर्मेशन ऑफ वॉटर अँड रिलीज ऑफ ऑक्सिजन गॅस. ऑब्झर्वेशन काय असणार की डिकम्पोजिशन होणार आहे त्यामुळे वॉटर आणि ऑक्सिजन गॅस बाहेर पडणार आहे. सो ही रिॲक्शन बॅलन्स कशी करायची ते लगेच आपण बघूया. H2O2चं डिकम्पोजिशन होतं, त्यापासून आपल्याला मिळत आहे H2O + ऑक्सिजन गॅस. ठीक आहे, ही रिॲक्शन तर बॅलन्स नाही आहे, लगेच आपल्याला समजेल. हायड्रोजन 2 आहे, ऑक्सिजन 2 आहे लेफ्ट हँड साईडला. राईट हँड साईडला हायड्रोजन 2 आहे बट ऑक्सिजन 2 + 1 3 आहे, म्हणजे हे इक्वेशन बॅलन्स्ड नाही आहे. ठीक आहे,
हे इक्वेशन अनबॅलन्स्ड आहे, याला आपल्याला बॅलन्स करायचं आहे. मग बॅलन्स कसं करणार आपण? त्यासाठी आपण काय करू शकतो? मिसमॅच कशामध्ये आहे? ऑक्सिजनमध्ये मिसमॅच दिसत आहे, म्हणजे आपल्याला ऑक्सिजनवर काम करावं लागणार आहे. या साईडला 2 ऑक्सिजन आहे, ठीक आहे. आपण प्रोसेसप्रमाणेच लिहूया, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. रिॲक्टंट साईडला आहे 2, हे आहे इथे आहे 2, इथे आहे 2, इथे आहे 3. म्हणजे आपल्याला इथे काम करावं लागणार आहे. इथे काम करायचं आहे. आपण कशापासून सुरुवात करू? जनरली आपण ज्या कंपोनंटमध्ये किंवा कंपाऊंडमध्ये जास्त नंबर ऑफ ॲटम असतात त्यापासून सुरुवात करतो. 2 + 2 4, इथे आहे 2 + 1 3, इथे आहे 2, त्यामुळे मी याच्यावरती फोकस करेल. आता इथे मला काहीतरी करेक्शन करावं लागणार आहे. ऑक्सिजन या साईडला 2 आहे, या साईडला 3 आहे. मग सिम्पलेस्ट वे काय असणार आहे? मला या साईडचे ऑक्सिजन वाढवायचे आहे, बट ऑक्सिजन वाढवण्यासाठी मी इथे तर काही चेंज नाही करू शकणार. मला इथेच कोणता तरी एखादा नंबर लिहावा लागणार आहे, ज्याच्यामुळे मी ऑक्सिजनचा काउंट वाढवू शकते. इथे मिनिमम लिस्ट नंबर कोणता पॉसिबल आहे? ऑलरेडी 1 आहे. 1H2O2 म्हणजे काय? 1H2O2. पुढचा नंबर कोणता असणार? 2. सो लेट्स से मी 2 इथे मल्टिप्लाय करते. दिस इज ट्रायल अँड एरर मेथड. सो इथे सपोज जर मी 2 मल्टिप्लाय केलं, आता 2 मल्टिप्लाय केल्यावर काय होणार आहे? हायड्रोजन अँड ऑक्सिजनमध्ये काय चेंजेस होणार आहे? हायड्रोजन या साईडला 2 × 2 4 होणार आहे. हे आपल्याला माहिती 2H2 म्हणजेच काय? आपण या दोघांचा प्रॉडक्ट घेतो. त्याच पद्धतीने O2 2O2 आहे, म्हणजे ऑक्सिजन सुद्धा किती झाले? 4. आणि या साईडला काही चेंजेस नाही आहे. ऑक्सिजन आहे 2 आणि ऑक्सिजन आहे हायड्रोजन आहे 2, ऑक्सिजन आहे 3. इथे मी 2 मल्टिप्लाय करून सुद्धा काहीच फरक पडलेला नाही आहे. इक्वेशन अजून सुद्धा बॅलन्स झालेलं नाही. मग आता अशा केसमध्ये आपण काय करणार? आता आपण विचार करू शकतो, या ठिकाणी हायड्रोजन आहे 4 आणि या ठिकाणी हायड्रोजन आहे 2, ऑक्सिजन 4, ऑक्सिजन 3. तर सपोज जर मी हायड्रोजनचा विचार केला, आता या साईडला 4 हायड्रोजन आहे, या साईडला 2च हायड्रोजन आहे. मग मी हायड्रोजन वाढवण्याचा प्रयत्न करेन. हायड्रोजन वाढवण्यासाठी कुठे चान्स आहे? राईट हँड साईडचं बोलते मी. दिस इज रिॲक्टंट साईड अँड दिस इज प्रॉडक्ट साईड, बरोबर? सो प्रॉडक्ट साईडला आता मला हायड्रोजन वाढवायचे आहे. हायड्रोजन कुठे मेन्शन? H कुठे मेन्शन झालेलं दिसतो? इथे, ठीक आहे. इथले मला H वाढवायचे आहे. मला करायचे आहे 4, कारण लेफ्ट हँड साईडला 4 हायड्रोजन आहे. राईट हँड साईडला मला 4 हायड्रोजनचं करायचे असतील तर मला काय करावं लागेल? इथे 2 मल्टिप्लाय करावं लागेल, ठीक आहे. त्यामुळे काय होणार? आता ज्यावेळेस मी इथे 2 मल्टिप्लाय करेल त्यावेळेस नेक्स्ट सिनारिओ काय असणार आहे? कसं असणार आहे? हायड्रोजन अँड ऑक्सिजन रिॲक्टंट्स ह्या साईडला 4 and 4 आणि या साईडला हायड्रोजन झाला 2 × 2 4. आता ऑक्सिजनवर याचा काय इफेक्ट पडला? ऑक्सिजन किती असणार आहे? 2O + O2 म्हणजे 2 + 2 4. सो ऑक्सिजन सुद्धा झाले बॅलन्स ऑटोमॅटिकली. सो 4 4 4 4 म्हणजे काय? आता हे इक्वेशन बॅलन्स इक्वेशन आहे. त्यामुळे फायनल इक्वेशन काय? 2H2O2 आणि त्यानंतर 2H2O + O2. यामध्ये आपल्याला स्टेट सुद्धा लिहायचे असतात, जे आपण रूल्स बघितले. हे लिक्विड स्टेटमध्ये होतं, त्यानंतर हे सुद्धा लिक्विड स्टेटमध्ये आहे. दिस इज गॅस, त्यामुळे इथे मला दाखवावं लागणार आहे ॲरो, ठीक आहे. रिॲक्शन समजताना आपण रिॲक्शन बॅलन्स इक्वेशन आपण बॅलन्स सुद्धा करत आहोत. समजला? डिकम्पोजिशन का? कारण एक रिॲक्टंट त्यापासून 2 प्रॉडक्ट इथे मिळालेले आहे. सो दिस इज डिकम्पोजिशन रिॲक्शन. अजून एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर. वॉटरचा इलेक्ट्रोलिसिसचा अभ्यास तुम्ही केलेला आहे प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये. सो यामध्ये सुद्धा काय होतं? वॉटर एक सिंगल रिॲक्टंट आहे, त्यापासून H2 आणि O2 गॅस आपण सेपरेट करतो. हे तुम्हाला माहिती आहे. इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय? H2O2 गॅस सेपरेट होतो. सो वॉटर त्यानंतर एक सिंगल रिॲक्टंट होता, त्यापासून 2 प्रॉडक्ट मिळत आहे. सिंगल रिॲक्टंट डिकम्पोज होते. सो दिस रिॲक्शन इज डिकम्पोजिशन रिॲक्शन. सो ॲक्टिव्हिटी 4, इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर. Water decomposes into hydrogen and oxygen gases on passing electric current through acidulated water. Acidulated water म्हणजे काय? असं वॉटर की ज्याच्यामध्ये काहीतरी ॲसिड टाकलेलं असतं, डायल्यूट ॲसिड टाकलेलं असतं. फॉर एक्झाम्पल H2SO4 असं जे वॉटर असतं याला आपण बोलतो ॲसिड्युलेटेड वॉटर. याच्यामधून ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट पास होतो त्यावेळेस हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस सेपरेट होतो. आता इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर काय असतं हे आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलेलं आहे, त्यामुळे परत आपण ते डिस्कस नाही करणार. तर एवढं फक्त इथे समजून घ्या की वॉटर डिकम्पोज होतं. हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये एक सिंगल रिॲक्टंट होता, त्यापासून 2 प्रॉडक्ट मिळाले. म्हणून अशी जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनला आपण बोलतो डिकम्पोजिशन रिॲक्शन, ठीक आहे. सो डिकम्पोजिशन टेक्स प्लेस बाय मीन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. आपण करंट पास करतोय, त्यामुळे इलेक्ट्रिक एनर्जीचा यूज करून हे डिकम्पोजिशन होत आहे. सो 2H2O त्याच्यापासून आपल्याला मिळतं 2H2 + O2. ही आहे बॅलन्स रिॲक्शन. रिॲक्शन बॅलन्स करण्याची गरज आहे का? आपण बघूया. ही एक रिॲक्शन सुद्धा बघूया कशी बॅलन्स करता येईल. H2O वॉटर, याचं डिकम्पोजिशन होऊन आपल्याला मिळत आहे H2 आणि O2, राईट. आता यामध्ये इक्वेशन बॅलन्स नाही आहे,
लेफ्ट हँड साईडला हायड्रोजन 2 आहे, राईट हँड साईडला हायड्रोजन 2 आहे, बट इथे ऑक्सिजन 1 आहे, इथे ऑक्सिजन 2 आहे. ओके, मग काय असणार आहे, काय करावं लागेल आपल्याला, या साईडला 2 आहे, या साईडला 1च आहे, म्हणजे मला या साईडचे ऑक्सिजन वाढवावे लागतील. बरोबर, हायड्रोजन तर सॉर्टेड आहे, ऑक्सिजन मला वाढवावे लागतील. या साईडला 2 ऑक्सिजन आहे, ते तर मी कमी नाही करू शकणार, मग जे कमी आहे ते मला वाढवावे लागतील. त्यामुळे इथे मी लिहिणार 2, बिकॉज मी इथे जर 2 लिहिला तर हा H2O H2O2 होऊन जाईल, हायड्रोजन पेरॉक्साईड होऊन जाईल, म्हणजे त्याचा अर्थच बदल, केमिकल फॉर्म्युला चेंज होईल, केमिकल नेम चेंज होईल. त्यामुळे इथे मी खाली 2 सबस्क्रिप्टला लिहिणार नाही, तुम्ही लिहिणार पुढे. आता इथे काय होत आहे बघा, आपण डायरेक्ट लगेच ऑब्झर्व करूया. ऑक्सिजन 2 आहे, इथे ऑक्सिजन 2 आहे, ऑक्सिजन तर सॉल्व्ह झाला, बट ह्या 2 मुळे आता हायड्रोजन इनबॅलन्स झालेला आहे. हायड्रोजन इम्बॅलन्स झालेला आहे. कसं, हायड्रोजन किती आहे, 2H2 म्हणजे 4 हायड्रोजन, या साईडला 2 हायड्रोजन आहे. मग आता मला काय करावं लागणार आहे, ऑक्सिजन सॉर्टेड आहे, हायड्रोजनवर काम करावं लागणार आहे. हायड्रोजन या साईडला 4 आहे, या साईडला मला 4 आणायचं, तर मला काय करावं लागणार, ऑलरेडी 2 आहे, म्हणजे मी इथे मल्टिप्लाय करणार 2 ने. त्यामुळे आता हायड्रोजन लेफ्ट हँड साईडला किंवा रिॲक्टंट साईडला हायड्रोजन 4H आहे, या साईडला 4H आहे, या साईडला O2 आहे, या साईडला O2 आहे. त्यामुळे बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आपल्याला काय मिळतं, 2H2O विच इज इन लिक्विड स्टेट, त्यानंतर 2H2 गॅसियस स्टेट अँड O2. तर अशा पद्धतीने हे 2 आणि 2 नंबर इथे आलेले आहे. तर ही सुद्धा झाली डिकम्पोजिशन रिॲक्शन. ठीक आहे, राहतील 1-2 एक्झाम्पल लक्षात राहतील. अगदी सिंपल आहे. इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर खूप आपला परिचयाचा एक्सपेरिमेंट आहे, त्यामुळे तो तुम्ही लक्षात ठेवू शकता. किंवा हायड्रोजन पेरॉक्साईडचं डिकम्पोजिशन होतं, ही सुद्धा रिॲक्शन तुम्ही लक्षात ठेवू शकता. कॅल्शियम कार्बोनेटचा तो जो ट्यूबचा एक्सपेरिमेंट आहे तो सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो इन जनरल डिकम्पोजिशन रिॲक्शनचा अजून एक एक्झाम्पल आहे की जे ऑर्गॅनिक वेस्ट असतं त्याचं डिकम्पोजिशन होतं आणि त्यापासून बायोगॅस फॉर्म होतं आणि मॅन्युअर फॉर्म होतं. मॅन्युअर म्हणजे काय, खत. तुम्हाला माहित असेल बायोगॅस प्लांट जो असतो तिथे काय होतं की जे ऑर्गॅनिक वेस्ट असतं याचं हळूहळू विघटन होतं, डिकम्पोजिशन होतं आणि त्यापासून बायोगॅस किंवा मॅन्युअर होतं. आता यामध्ये सुद्धा एक सिंगल ऑर्गॅनिक वेस्ट म्हणजे याला आपण एक सिंगल रिॲक्टंट कन्सिडर करू शकतो आणि त्यापासून आपल्याला प्रॉडक्ट मिळत आहे मॅन्युअर अँड बायोगॅस. 2 प्रॉडक्ट्स इथे मिळत आहे एका सिंगल रिॲक्टंट पासून. त्यामुळे ही सुद्धा कोणती रिॲक्शन झाली, ही रिॲक्शन झाली डिकम्पोजिशन रिॲक्शन. ठीक आहे, समजला 2 रिॲक्शन. पहिली आपण बघितली कॉम्बिनेशन रिॲक्शन, नेक्स्ट होती डिकम्पोजिशन रिॲक्शन. आता 2 रिॲक्शन राहिलेलं आहे, एक आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि एक आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन.